नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक रमेश झरेकर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगीर महाराज सायन्स गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव इतिहास विभाग TY BA 20व्या शतकातील जगाचा इतिहास जनरल पेपर क्रमांक 3 युनिट क्रमांक 3 रशियन राज्यक्रांती उपघटक क्रमांक 1 रशियन राज्यक्रांतीची कारणे व परिणाम याचा आपण आढावा घेऊ. रशियन राज्यक्रांती 7 नोव्हेंबर 1917 मध्ये रशियात घडून आली. रशियन राज्यक्रांती 20व्या शतकातील एक अतिशय महत्त्वाची घटना आहे. रशियन राज्यक्रांतीने सामाजिक, राजकीय, आर्थिक यंत्रणा नष्ट करून नवीन राज्य व्यवस्था उदयास आणली. रशियातील जुलमी अनियंत्रित राजेशाही विरुद्ध बंड पुकारण्यात आले. या क्रांतीतून साम्यवादी तत्त्वज्ञान व जीवनविषयक तत्त्वज्ञान उदयास आले. रशियात साम्यवादी राज्यव्यवस्था निर्माण झाली. रशियन राज्यक्रांतीची आपण कारणे पाहूया. त्यातील पहिले कारण अनियंत्रित अकार्यक्षम झारशाही. रशियामध्ये 300 वर्षापासून रोमनाव घराण्याची सत्ता होती. या घराण्यातील राजाला झार असं म्हणत. सलामशाहीचा रशियातील सामाजिक जीवनावर फार प्रभाव पडलेला दिसून येतो. या झारशाहीतील राज्यकर्ते अकार्यक्षम, जुलमी व एकतंत्री राज्यकारभार करणारे होते. ते भ्रष्टाचारी व जनतेवर अन्याय अत्याचार करणारे होते. त्यामुळे या झार घराण्याच्या विरोधामध्ये किंवा झार निकोलस दुसरा या राजविरोधामध्ये असंतोष निर्माण झाला. या असंतोषामधूनच रशियन राज्यक्रांती रशियामध्ये 1917 मध्ये घडून आली. तर अनियंत्रित अकार्यक्षम झारशाही हे पहिले कारण सांगता येईल. दुसरं कारण म्हणजे झारझारीना रासपुटीन. 1917 मध्ये रशियाची क्रांती घडून येत असताना रशियामध्ये झार निकोलस दुसरा हा गादीवर होता. तो अकार्यक्षम असल्यावरती त्याच्यावरती त्याची पत्नी कॅथरीना झरीना हिचे वर्चस्व होते. राज्यकारभाराची सर्व सत्तासूत्रे तिच्या हातामध्ये होती आणि या झरीनावर धर्मगुरू रासपुटीन याचे नियंत्रण होते. या रासपुटीनच्या सल्ल्यानुसार त्या ठिकाणी राज्यकारभार केला जात होता किंवा जनतेवर अन्याय अत्याचार या ठिकाणी केले जात होते. या गोष्टीला रशियातील जनता कंटाळलेली असल्यामुळे आपल्याला नको असलेली झारशाही नष्ट करण्याचा निर्णय त्यांनी घेऊन रशियन राज्यक्रांती घडून आणलेली आहे. त्यानंतर पुढचं कारण म्हणजे जमिनीची मागणी. रशियामध्ये क्रांती घडून येत असताना रशियातील बहुतेक जमीन ही जमीनदार किंवा सरंजामदारांच्या ताब्यात होती आणि त्यामुळे या जमिनींचं जनतेमध्ये समान वाटप केलं जावं असं रशियन जनतेला वाटत होतं. परंतु झारशाहीला धर्मगुरू, सरंजामदार, जमीनदार यांचा पाठिंबा होता. त्यामुळे जमिनीची वाटप करणे अशक्य असल्यामुळे सामान्य जनतेची परिस्थिती अतिशय बिकट झाली आणि त्यामुळे या जनतेने जमिनीच्या मागणीसाठी रशियन राज्यक्रांती घडून आणलेली आहे. पुढचा मुद्दा म्हणजे रशियातील कामगार वर्ग. रशियन राज्यक्रांती घडून येण्यापूर्वी रशियात औद्योगिक क्रांतीचा प्रसार मोठ्या प्रमाणात झालेला होता. रशियामध्ये सोने व लोखंड खाणींचा जो उद्योग आहे त्यांचा विकास घडून आलेला आहे. त्यामुळेच कारखानदार आणि भांडवलदारांचा एक नवीन वर्ग तिथे निर्माण झालेला होता. कारखान्यात व खाणीत काम करणाऱ्या कामगारांचा दुसरा वर्ग त्या ठिकाणी निर्माण झाला. या कामगारांनी आपल्या संघटना या ठिकाणी स्थापन केल्या. या संघटनांच्या माध्यमातून आपले हक्क अधिकार मिळवण्याचा प्रयत्न करून यातून समाजाला आर्थिक विषमता नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पुढचं कारण म्हणजे रशिया जपान युद्ध आणि रशियाचा पराभव 1904-05. झार निकोलस हा साम्राज्यवादी प्रवृत्तीचा होता आणि त्यामुळे अनेक युद्धामध्ये त्यांनी भाग घेतलेला होता. इसवी सन 1904-05 मध्ये रशिया जपान युद्ध घडून आलं. या युद्धामध्ये युरोपातील रशियासारख्या बलाढ्य राष्ट्राचा पराभव आशिया खंडातील जपानसारख्या छोट्या राष्ट्राने केलेला आहे. त्यामुळे हा जो पराभव झालेला तो पराभव आपल्याला रशियातील राज्यकर्ता झार निकोलस दुसरा व
त्याच्या लष्करी कार्यक्षमतेमुळेच आपला पराभव झालेला आहे, अशा प्रकारे धारणा रशियातील जनते झालेली आहे. कारण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये रशियाची नाचक्की झालेली आहे. यास रशियातील झार निकोल तिसरा कारणीभूत आहे, अशा प्रकारची भावना रशियाच्या मनात निर्माण झाल्यामुळे रशियातील जनतेने झारशाही नष्ट करण्याचा किंवा क्रांती घडवून आणण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. पुढचे कारण म्हणजे 1905ची क्रांती. 22 जानेवारी 1905 रोजी सेंट पीटर्सबर्ग येथील वाड्यासमोर रशियातील सर्व जनता एकत्र आलेले आणि या जनतेने राजाकडे सुधारणांची मागणी केलेली आहे. त्यावेळी जमलेल्या जनतेवर लष्करी हल्ला करण्याचा सल्ला या ठिकाणी झार निकोल दुसऱ्या देऊन अनेक लोकांच्या कत्तली त्या ठिकाणी करण्यात आला. याचवेळी घटनात्मक शासन व प्रातिनिधिक लोकशाहीचा प्रयोग तसेच वरिष्ठ सभा व कनिष्ठ सभा म्हणजे डिवा प्रतिनिधी मंडळाची स्थापना करण्यात आली. वरिष्ठ सभेमध्ये सरकारी अधिकारी व कनिष्ठ सभेत जनतेचे प्रतिनिधी घेण्यात आले. झार कनिष्ठ सभेवर वारंवार दबाव टाकत असल्यामुळे जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष त्यावेळी निर्माण झालेला होता. पहिल्या महायुद्धातील रशियाचे अपयश. पहिल्या महायुद्धात ऑस्ट्रिया सर्बिया युद्धामध्ये रशियाने भाग घेतलेला आहे आणि यावेळी रशियाकडे असलेली जे लष्करी साहित्य आहे ते सर्व मागासलेलं होतं. त्यामुळे अनेक युद्ध आघाड्यावर जर्मनीकडून रशियाचा पराभव झालेला आहे. शेतकरी कामगार यांना देखील युद्धावर लढण्यासाठी पाठवलेले आहे, परंतु अप्रशिक्षित शेतकरी कामगार हे या युद्धामध्ये मृत्युमुखी पडले आहेत. तसेच अन्नधान्याचा साठा किंवा लष्करी साहित्याचा अभाव असल्यामुळे ही रसद सैनिकांना मिळू शकलेली नाही आणि त्यामुळे पहिल्या जागतिक महायुद्धामध्ये रशियाचा पराभव झाला. रशियाने पहिल्या महायुद्धातून माघारी घेतलेली आहे. या माघारीस पराभवास रशियातील झार निकोल दुसरा कारणीभूत आहे, अशा प्रकारची धारणा रशियन जनते झालेली असल्यामुळे रशियन जनतेने आपल्या देशातील झारशाहीचा शेवट करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे कार्ल मार्क्सचे तत्त्वज्ञान. रशियन राज्यक्रांती घडवून आणण्यास लेनिनचे खंबीर नेतृत्व या ठिकाणी मिळालेले आहे. लेनिन हा तत्त्वज्ञानाचा अभ्यासक होता. लेनिन हा क्रांतीचा उद्गाता किंवा मार्गदर्शक त्याला म्हटलं जातं. समाजवादामध्ये शोषक आणि शोषित यांच्यातील वर्गकलामध्ये शोषितांचा विजय होतो. शेतकरी व कामगार यांची पिळवणूक दोन्ही वर्ग करतात, अशा प्रकारचे विचार यांनी मांडून या क्रांतीला अनुकूल लोकांची मने तयार करण्याचं काम किंवा युद्धाला अनुकूल वातावरण निर्माण करण्याचं काम या ठिकाणी कार्ल मार्क्स यांनी केलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे वैचारिक जागृती. रशियन राज्यक्रांती घडवून येण्यासाठी टॉलस्टॉय, दोस्तोयेव्स्की, तुर्गो गोर्की या सगळ्या विचारवंतांनी रशियन राज्यक्रांतीची पार्श्वभूमी तयार केलेली आहे. रशियाची समाजव्यवस्था, शासन व्यवस्था यांची खरी माहिती त्यांनी जनतेला दिलेली आहे. टॉलस्टॉय औद्योगिक क्रांतीची दुष्परिणाम, नैतिक मूल्यांचे अधःपतन, सरंजामशाही यासाठी समाज परिवर्तनाची गरज आहे असे विचार मांडतो. तर तुर्गो यांनी आपल्या लेखनातून रशियन जनता मूळ ही दुःखी आहे, त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. गोर्की याने कामगारांच्या दुःखांना वाचा फोडली. अशा प्रकारे विचारवंतांनी केलेल्या लिखाणातून या ठिकाणी रशियन जनतेमध्ये वैचारिक जागृती घडून आली. या वैचारिक जागृतीमुळे लोकांची म्हणे क्रांतीला तयार झाली. हे देखील एक रशियन राज्यक्रांतीचे कारण सांगितलं. त्यानंतर साम्यवादाचा उदय. समाजातील आर्थिक विषमता समाजाच्या प्रगतीला मारक आहेत, अशा प्रकारे विचार या साम्यवाद विचारसरणीमध्ये मांडलेले आहेत. समाजामध्ये समता व न्याय निर्माण करणं जनतेस वाटत होते. सर्वच कामगार देशात क्रांतीचा मार्ग शोधत आहेत. जुलमी झारशाही, सरंजामशाही, जमीनदारशाही यातून जनतेला मुक्त करावं. कम्युनिस्टांचा जाहीरनामा, दास कॅपिटल, कार्ल मार्क्स हे लोकप्रिय ग्रंथ होते. कामगार व भांडवलदार यांच्यामध्ये संघर्ष सुरू होता. इसवी सन 1915 समाजवादी लोकशाही पक्ष स्थापन करण्यात आला. या अशा प्रकारे या क्रांतीसाठी योग्य अनुकूल वातावरण त्या ठिकाणी तयार करण्यात आलं. त्यानंतर रशियामधील क्रांतीची वाटचाल आपण या ठिकाणी पाहू. पेट्रोग्राडमधील क्रांती. 1 लाख कामगारांनी
संप व हरताळ या ठिकाणी पुकारलेलं आहे। यावेळी झारने लष्कराला कामगारावर हल्ला करण्याचा आदेश दिलेला होता, परंतु या लष्कराने कामगारावर हल्ला न करता कामगारांना जाऊन लष्कर मिळालेले आहे। अशा प्रकारे यावेळी कामगारांनी जमीनदारांची जमिनी काढून घेतलेल्या आहेत। यावेळी झारने डुमा तेथील संसद बरखास्त करण्याचा आदेश दिला। डुमा बरखास्त न होता राजास पदच्युत करण्याची धमकी त्यावेळी देण्यात आली। क्रांतिकारकांनी 12 मार्च 1917 रोजी सरकारी कचेऱ्या ताब्यात घेतल्या व कैद्यांची मुक्तता केली। 15 मार्च 1917 रोजी झार निकोलस दुसरे यांनी राजत्याग केला। अशा प्रकारे झारशाहीचे शेवट या ठिकाणी घडून आलेला आहे। त्यानंतर हंगामी सरकारची स्थापना। झार निकोलस याने राज्यत्याग केल्यानंतर झार निकोलस दुसरे याचा पुत्र राजकुमार यालवाने हंगामी सरकार स्थापन केले आणि त्याने जनतेला मूलभूत अधिकार या ठिकाणी दिलेले आहेत। तर हंगामी सरकारी स्थापना केल्यानंतर नवीन राज्यघटना रशियन जनतेसाठी तयार करण्यात आली। त्यामध्ये सर्व पक्षीय अण्णा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं। युद्ध व जमिनीचे समान वाटप करून जमीन वाटपाची समस्या या ठिकाणी सोडवण्यामध्ये यावेळी सरकारला अपयश येत असल्याचं दिसून येताच मे 1917 हंगामी सरकारने राजीनामा दिला। त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे केर्निस्की सरकार। रशियन साम्यवादी पक्षात मेन्शेविक व बोल्शेविक हे 2 गट होते। राजकुमार यालवाच्या राजत्यागानंतर केर्निस्कीने आपल्या सरकारची स्थापना केली। यामध्ये नवीन राज्यघटना तयार करण्याचे काम त्याने सुरू केलं। शेतकरी, जमीनदार, कामगार, मालक यांच्यातील वैमनस्य त्याने कमी केले। जर्मनीबरोबर सुरू असलेले युद्ध त्याने थांबवण्यामध्ये अपयश आलेले असल्यामुळे किंवा त्यावेळी रशियामध्ये शांतता हवी होती, म्हणजे अशा प्रकारे मेन्शेविक पक्ष सरकार त्या ठिकाणी सत्तेवर आल्यामुळे दिसून येत आहे। त्यानंतर 7 नोव्हेंबर 1917 लेनिनच्या नेतृत्वाखाली बोल्शेविक क्रांती रशियात घडून आलेली आहे की लेनिन याने 1917 पेट्रोग्राड येथे शेतकरी व कामगारांना संघटित केले। हंगामी सरकार उठून टाकण्यासाठी चिथावणी त्यांनी दिली। शांतता, जमिनीचे फेरवाटप आणि भाकरी ही लेनिनची मागणी होती। 7 नोव्हेंबर 1917 रोजी बोल्शेविक पक्षाच्या कामगार व सदस्यांनी सरकारी कचेऱ्या ताब्यात घेतल्या। लाल सेनेने रेल्वे पूल, तारायंत्र, राजधानी, बँका याच्यावर वर्चस्व मिळवले। केर्नेस्की व त्याच्या मंत्रिमंडळाला लेनिनने ताब्यात घेतले। 7 नोव्हेंबर 1917 रोजी लेनिन याने रशियामध्ये बोल्शेविक क्रांती या ठिकाणी घडून आणली आणि 8 नोव्हेंबर 1917 रोजी लेनिन याने रशियाची सर्वसत्ता आपल्या हातामध्ये घेतलेली आहे। अशा प्रवेशामध्ये क्रांती घडून आली, परंतु या क्रांतीचे अनेक दूरगामी परिणाम झालेले आपल्याला दिसून येतात। या क्रांतीने रशियातील झारशाही नष्ट झाली। रशियात सामाजिक व राजकीय बदल घडून येण्यास प्रारंभ झाला। तसेच रशियातील राज्यक्रांतीने युरोपातील भांडवलशाही राष्ट्रांना आव्हान मिळाले। राज्यक्रांती ही साम्यवादी तत्त्वज्ञानावर आधारित होती। या रशियन राज्यक्रांतीचे परिणाम खालीलप्रमाणे सांगतील। पहिला परिणाम म्हणजे कम्युनिस्ट पक्षाची हुकुमशाही व झारशाहीची सत्ता संपुष्टात आली। तर रशियामध्ये जी क्रांती घडून आलेली आहे, या क्रांतीने रशियातील झारशाहीची सत्ता संपुष्टात आली आणि त्यानंतर कम्युनिस्ट पक्षाचे सरकार त्या ठिकाणी सत्तेवर आलेले आहे। या कम्युनिस्ट पक्षाने नवीन राज्यघटना तयार करण्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि त्यानंतर या सरकारने जनतेला त्यांचे सर्व अधिकार या ठिकाणी दिलेले आहेत। अशा प्रकारे हुकुमशाही पक्षाची स्थापना त्या ठिकाणी होऊन झारशाहीची सत्ता संपुष्टात आलेली आहे। त्यानंतर रशियन राज्यक्रांतीचा दुसरा परिणाम म्हणजे रशियाची प्रचंड भौतिक प्रगती व औद्योगिक प्रगती झाली। रशियन राज्यक्रांतीनंतर अल्पावधीमध्ये रशियाची सर्वांगीण प्रगती केलेली आपल्याला दिसून येत आहे। 1928 स्टॅलिनने नवीन या ठिकाणी पंचवार्षिक योजना त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे। त्या अगोदर लेनिन याने 1921 नवीन आर्थिक धोरण त्या रशियामध्ये राबवलं दिसून येत आहे। म्हणजे अशा रीतीने की स्टॅलिन याने ज्या पंचवार्षिक योजना सुरू केलेल्या आहे त्यामुळे वीज, लोखंड, कोळसा, पेट्रोल, डिझेल या उद्योगांचा विकास या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो। यातूनच अत्यंत अल्पावधीमध्ये रशियाचा विकास प्रगती झालेला आपल्याला दिसून येत आहे।
पुढचं कारण म्हणजे रशियाची शैक्षणिक प्रगती. लेनिन व स्टॅलिन याने रशियाची शैक्षणिक प्रगती साधण्याचा प्रयत्न केला. शाळा, महाविद्यालय, विद्यापीठांची स्थापना करून त्याने आपल्या देशातील जनतेला 1938पर्यंत जवळजवळ 90% रशियन जनता त्यांनी साक्षर केलेली आहे. अशा प्रकारे रशियाची शैक्षणिक प्रगती ही रशियन राज्यक्रांतीनंतर झाली. हा रशियन राज्यक्रांतीचा चांगला परिणाम सांगता येईल. त्यानंतर संघ राज्याची निर्मिती हा एक मुद्दा सांगता येईल. कारण झारशाहीचे उच्चाटन झाल्यानंतर अनियंत्रित झारशाही संपुष्टात आली. तसेच रशियातील उमरा वर्ग, धर्मग्रंथ वर्ग नष्ट करण्यात आला. सोव्हिएत संघ राज्याची स्थापना या ठिकाणी करण्यात आली. उत्पादनातील खाजगी मालकी नष्ट करून सर्व समाजाची मालकी त्यावर निर्माण करण्यात आली. तर संघ राज्याची निर्मिती हा एक परिणाम हा रशियन राज्यक्रांतीचा आहे. त्यानंतर पुढील परिणाम म्हणजे रशियाचा आर्थिक विकास. पहिल्या महायुद्धानंतर किंवा त्याच दरम्यान रशियामध्ये रशियन राज्यक्रांती घडून आलेली असल्यामुळे रशियाचा आर्थिक विकास करण्यासाठी लेनिन यांनी नवीन आर्थिक धोरण स्वीकारलेलं आहे. 1921मध्ये या धोरणाचा स्वीकार त्यांनी करून औद्योगिकीकरणाची चालना रशियामध्ये त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे अल्पावधीमध्येच औद्योगिकीकरणामध्ये रशियाने प्रचंड प्रगती केलेली आहे. तसेच त्यामुळे रशियाचा सर्वांगीण विकास हा झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर रशियन क्रांतीचा परिणाम म्हणजे समाजवादाचा स्वीकार करण्यात आला. रशियन राज्यक्रांती झाल्यानंतर सामाजिक व आर्थिक जीवनात समाजवादानुसार महत्त्वाचे बदल झालेले आहेत. समाजातील वर्गवारी नष्ट करण्यात येऊन जमिनीचे सर्वांना समान वाटप करण्यात आले. तसेच खाजगी मालकी ही रशियामधून नष्ट करण्यात आली. खाजगी बँका, खाजगी शिक्षण संस्था बंद करून सरकारी शिक्षण संस्था स्थापन करण्यात आल्या. म्हणजे थोडक्यात समाजवादाचा स्वीकार या ठिकाणी करण्यात आला. त्यानंतरचा परिणाम म्हणजे योजना युगात सुरुवात. रशियाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी रशियातील लेनिन याने नवीन आर्थिक धोरण त्या ठिकाणी स्वीकारलेले आहे. त्यानंतर 1928मध्ये पहिली पंचवार्षिक योजना स्टालिन रशियात सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून स्टालिनने वर्गविरहित समाज रचना, आर्थिक विषमता नष्ट करून सर्व क्षेत्रामध्ये रशियाची प्रगती केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच योजना युगात सुरुवात या ठिकाणी झालेली दिसत आहे. 1951मध्ये भारताने देखील भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतामध्ये पहिली पंचवार्षिक योजना भारतामध्ये सुरू केलेली आहे. या योजनांवरती स्टालिनच्या 25 योजनांचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. भारताची प्रगती झालेली आहे. ती प्रगती या पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून झालेली आपल्याला दिसून येते. रशियन राज्यक्रांतीचा पुढचा परिणाम म्हणजे साम्राज्यवादाला असेल. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये समाजवादाचा प्रसार या ठिकाणी झालेला असल्यामुळे अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला थोडक्यात सांगता येईल की रशियन राज्य क्रांती 1917मध्ये रशियामध्ये लेनिनच्या नेतृत्वाखाली घडून आलेली आपल्याला दिसून येत आहे. या क्रांतीने रशियातील जनतेला नको असलेलं राज्यकर्ता यांची सत्ता नष्ट करण्याचं महान काम तेथील शेतकरी, कामगार यांनी केलेलं आपल्याला दिसून येत आहे. म्हणून आधुनिक जगाच्या इतिहासामध्ये रशियन राज्यक्रांतीची कारणे अतिशय महत्त्वाची आहेत. थँक्यू.